नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। मी राहुल आवटे, स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष। आज आपण पाहत आहोत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात रक्षाताई खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आलेली आहे। त्या केंद्रीय राज्यमंत्री असतानाही त्यांच्या मुलीची छेड निघते म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या मुलीसोबत असलेला सुरक्षा रक्षक पोलीस त्याची कॉलर पकडण्यात येते, ही अतिशय सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। कारण की याला फक्त पोलीस जबाबदार आहे। आज पोलिसाची कॉलर पकडली, उद्या पोलिसाच्या घरात बी गुन्हेगार शिरायला कमी करणार नाही। कारण की तुम्ही जी लाच घेता, जी मांडवली करता, तुमच्यातला जो नीचपणा आहे पोलिसांमधला, हा ह्या कार्याला कारणीभूत आहे। आज कॉलर, उद्या जर घरात घुसून जर पदर धरण्याची वेळ जर आली तर याला फक्त पोलीस जबाबदार असते। आणि पोलिसांसोबत हे होऊ शकतं कारण की पोलिसाची त्याच्या लायकीनुसार किंमत ठरवल्या जाते। 1-2% पोलीस सोडले की 98-99% पोलीस हे लाचखोर आहेत। आता काल परवाची घटना आहे आमच्या आष्टी शहरातला, ज्याच्या वर्दीला त्याच्या खांद्यावर 3 स्टार आहेत। क्लास 1 अधिकारी, जो एसी कॅबिन मध्ये बसणारा अधिकारी जो आहे, तो अधिकारी 1,80,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडला। काय गॅरंटी की त्याला आणखीन पैसे दिल्याच्या नंतर तो गुन्हेगाराला घरापर्यंत घेऊन जाणार नाही? असे नीच पातळीचे पोलीस। अरे तुमच्यापेक्षा हा किन्नर समुदाय का तो कितीतरी श्रेष्ठ आहे। 2014ला नालसा जजमेंट पासआउट झालेला असतानाही सरकारने आम्हाला 8 वर्ष अंतरात ठेवलेलं आहे। सरकारला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे की आपल्या राज्यात कोणते घटक आहेत। मग तृतीयपंथी घटक तुम्हाला फक्त लोकशाहीमध्ये मतदान करताना दिसतो आणि सरकारी नोकऱ्याच्या वेळेस का दिसत नाही? जेव्हा मी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी गेले तेव्हा तिथे फक्त मेल आणि फिमेल कॉलम होता। मी त्याच वेळेस डीजी ऑफिसला कॉल करून विचारलं होतं, ज्याची रेकॉर्डिंग माझ्यापाशी अजून आहे। मी त्यांना विचारलं होतं की सर, मी ट्रान्सजेंडर फिमेल आहे, तर मी फिमेलमध्ये फॉर्म भरू का? तर त्यांनी मला नकार दिला। त्यानंतर मी हायकोर्टात दार ठोठावलं। मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास घेऊन आम्ही ती केस लढली। भीक मागून मी तिथे अक्षरशः पैसा भरला। मी यात्रेमध्ये नाचून 2-2 रुपये जमा करून तिथे पैसा भरला। एवढं सगळं करून ट्रान्सजेंडर कॉलम आला। 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त कोणतेही आम्हाला आमचे पॅरामीटर्स माहिती नव्हते। 3 महिन्याच्या कालावधीत आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि 15 मार्चला GR आला आणि 16 मार्चला रँडमली आमचं ग्राउंड डे घेण्यात आलं आणि लगेच 12 दिवसांनी आमची रिटर्न घेण्यात आली। आणि ठीक आहे, त्याही परिस्थितीमध्ये आम्ही ग्राउंडची तयारी केली, रिटर्नची तयारी केली आणि आता आम्ही क्वालिफाय झालेलो असताना आमचं मेरिट ते मुलींसोबत लावतायत। ज्या मुली 3-3 वर्षापासून प्रॅक्टिस करतात त्या मुलींना ह्या क्षणाला आम्ही कम्प्लीट करू शकत नाही। माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आमच्यासाठी रिझर्वेशन द्यावं। जर नसेल तुम्ही रिझर्वेशन आम्हाला देऊ शकत तर मला लायसन द्या। मी भीक मागते पण मी मंत्र्यांनाच मागणार। मी तर म्हणतो तुम्हाला साड्या बांगड्या द्यायला पाहिजे पोलिसांना, आणि तर किन्नर समुदाय पोलीस भरतीमध्ये घ्यायला पाहिजे। शासनाला एकच विनंती आहे, तो एक किन्नर पोलीस भरतीची तयारी करतोय, तशा किन्नरांना पोलीस भरतीमध्ये घ्या। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सज्ज होईल। कारण की किन्नरच प्रामाणिकपणे पोलिसाचं कर्तव्य
आणि जनतेचं रक्षण करू शकतात. हे पोलिसाचं काम नाहीये. असे नीच लाचखोर आणि पोलीस तक्रार, अरे तुम्हाला आरोपी सापडत नाहीत, कशाला घालता वर्दी, साडी घाला. तुम्हाला साधा आरोपी जर सापडत नाहीये पोलिसांना, तर तुम्ही काय पोलीस म्हणून मिरवताय? एसपीची वेगळी किंमत, डीवायएसपीची वेगळी किंमत, एपीआयची वेगळी किंमत, कॉन्स्टेबलची वेगळी किंमत. अरे पोलीस आहेत का तुम्ही बाजारवाले? सर्रासपणे गुन्हेगारी घडते, अवैध व्यवहार होत्यात आणि पोलीस काय करतात? 500 दे, 1000 दे, 2000 दे. अरे जा पेठेमध्ये जाऊन बसा साड्या घालून. एवढे थर्ड क्लास कामं आज जर पोलीस करत असतील तर हे देश सुरक्षित आतमधून नाहीये. जर आमचे जवान सीमेवर या देशाचं रक्षण करत असतील तर खरंच त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांचे पाय धुवून पिण्याची सुद्धा तुमची लायकी नाहीये. कारण की त्यांच्या पायाचं पाणी सुद्धा तेवढं श्रेष्ठ आहे. एवढी तुमची लायकी पोलिसांची नाहीये. आणि तुम्ही स्वतःला पोलीस पोलीस कर्तव्य दक्ष म्हणता. काय घंटा कर्तव्य दक्ष आहे तुमचं? साधा चिल्लर गुन्हेगार तुम्हाला 5-5, 6-6 दिवस भेटत नाही. भेटलेला असतो, तुम्ही त्याला तुमच्या घरात लपवलेला असतो. काय झालं पोलिसांचं? 3 महिने 4 महिने सस्पेंड होतात, पुन्हा त्याच दिशेने लाचखोरी. आमचा एपीआय नागवे 6 महिने सस्पेंड होता. गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आईमाईवर शिव्या दिल्या त्यांनी. खरंच ते गोपीचंद पडळकर बी कसे शांत बसले? इथं आईवर शिवी देणाऱ्याला आपण त्याची काय वाट लावतो? आणि गोपीचंद पडळकर यांना शिवी अशी दिली की ती पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. गोपीचंद पडळकर असतील आणि धनगर बांधव असतील यांच्याबद्दल ते एपीआय नागवेने एवढं घाण बोलला आणि अमानुषपणे मारहाण तर केलीच, ती सिद्ध बी झाली. ती व्हिडिओ क्लिप बँगलोरला जाणार होती, तिथून ती व्हेरीफाय होऊन येणार होती. स्वतः देवेंद्र फडणवीस त्यावेळेस गृहमंत्री होते, त्यांनीच सांगितलं. पण त्याच्यावर काय झालं? काहीच नाही झालं. आज तो परत का ड्युटी करतोय आणि त्याच जोमाने तो हप्ते वसुली करतोय? आहे का काही? पण त्याचं विशिष्ट मला एक गोष्टीचं आडनाव त्याचं बरोबर आहे, नागवे. कारण की ते जशी क्वालिटी तशा पद्धतीने ते पूर्वी नावं ठेवायचे, ते बरोबर आहे. पण दुर्दैव एका गोष्टीचं वाटतंय की त्याचं नाव शिवाजी. हे कुठंतरी त्याच्या आई वडिलाला थोडीफार तरी वाटाय पाहिजे होती की आपला पोरगा काय करतोय तर 1500 रुपये गुन्हेगाराकडून जमा करतोय आणि आपण त्याचं नाव शिवाजी ठेवलं. ही खूप मोठी शोकांकित आहे. आज खरंच महाराजांबद्दल जे आदर असतं त्यानुसार त्या मुलाचं नाव ठेवलं जातं आणि तसं त्याच्यावर संस्कार घडवले जाते. पण यांच्यावर संस्कार कसे घडवले आणि त्या थोराई कोण येते हेच मला वाईट वाटते. आज अशा एक ना एक पोलीस आहे. प्रत्येक गुन्ह्यामध्ये 1% गुन्हेगार दोषी आहे तर 99% पोलीस जबाबदार आहे. खरा वर्दीतला गुंड सगळ्यात मोठा आहे. गुन्हे कशामुळे घडतात? तुम्ही लाच घेता. मला सांगा, ज्या वेळेस एखादा दारू विक्रेता आहे, ज्या वेळेस एखादा दारू विक्रेता असो, गांजा विक्रेता असो किंवा कोणतीही तस्करी करणारा असो, तो पोलिसाच्या पाठबळाशिवाय स्ट्रॉंग होत नाही. जर त्याला पोलिसाचं पाठबळ असेल तरच तो स्ट्रॉंग होतो. त्यामुळं 99% शेअर्स हे पोलिसाचे गुन्हेगारीत असतात आणि 1% तो गुन्हेगार गुन्हा करायला समृद्ध असतो. कारण की त्याला सांगितलं जातं, तुला आणून कुठं आणणार आहे? पोलीस स्टेशनला आणणार आहे. अरे फिर हम आहे ना, आम्ही असल्यावर तुला काय भ्यायचं काम आहे? तू बिनधास्त कर. अशा पद्धतीची वृत्ती असणारे हे हरामखोर लाचखोर एपीआय लोक, त्यांचे चेले कॉन्स्टेबल जाऊन जमा करणारे. मग जर पोलीस जर खरंच प्रामाणिक झाला तर गुन्हेगारी 99% नष्ट होईल आणि 1% राहू शकते. तीही पोलिसांनी जर काटेकोर हे केली तर तीही सुद्धा राहणार नाही. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही असं सिंगम सारखी बॉडी बनवता, तुम्हाला 5-5 दिवस आरोपी भेटत नाही. काय करता तुम्ही? तुमच्या आई बापाला तरी तुमचं असं गर्व आहे का? तुमच्या बायका पोराला तुमचा गर्व आहे का? आमचा नवरा माझं पोरग कर्तव्य दक्ष आहे. अरे तुम्हाला लाज थोडी, जनाची ती वेश्या असते ती तरी उघड्यावर आपला व्यवसाय करत नाही, लाजते. पण तुम्ही टपरी सोडत नाही, तुम्ही हॉटेल सोडत नाही, तुम्ही ठेला सोडत नाही. मग काय तुम्ही किती प्रतिष्ठित आहेत? हा,
काल त्या जळगाव जिल्ह्यामध्ये पोलिसाचीच कॉलर गुन्हेगारांनी धरली. त्याच्यातला 4 का 5 आरोपी आहेत, त्यातला एक आरोपी भेटला आणि तुम्हाला आणखीन आरोपी भेटत नाही. अरे तुम्ही तिथं जा, तुम्ही फक्त रेल्वेमध्येच फिरण्याच्या लायकीचे आहेत आणि ते रेल्वेमधले जेवढे पण थर्ड जेंडर आहेत ते पोलीस भरतीमध्ये घेतले पाहिजे. शासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस जे असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे जे असतील, यांनी सगळ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. आज खरंच किन्नर समुदाय आज पोलीस होण्यासाठी धडपड करतोय. खरी गरज आहे. किन्नर समुदाय ते मला आता त्यांचं नाव आठवत नाही, त्यांनी पूर्ण तयारी केली पोलीस भरतीची, पण त्यांना काही कारणास्तव डावलण्यात आलेलं आहे. जर होतकरू किन्नरला जर पोलीस प्रशासनाने कामावर घेतलं, पोलीस प्रशासनात सेवेमध्ये जर घेतलं, तर लाचखोरी आपोआप बंद होतील. हे पोलीस होण्याचे लायकीचे नाहीयेत. आज जे पोलीस आहेत का, हे पोलीस होण्याच्या लायकीचे नाहीयेत. अरे म्हणजे गुन्हेगाराचा दर्जा वाढायला का पोलिसाचा दर्जा कमी व्हायला? तुम्ही तुमचं ठरवा ना. तुमची लायकी वाढायली का तुमची लायकी कमी होईल? गुन्हेगार आणखी स्ट्रॉंग होत चाललाय आणि पोलीस कमजोर होत चाललाय. उद्या तुमच्या समोर तुमच्या घरात घुसण्यात येईल आणि तुम्ही दारात उभा राहता 10,000 देतो का म्हणून. एवढी नीच वृत्ती तुमची होत चाललेली आहे. आमच्या इकडे कॉन्स्टेबल होता गव्हाणे, 12 वाजेपर्यंत दारूच्या नशेत आलेल्या तडजोडी. एकही आमच्या परिसरातलं एकही हॉटेल सोडलं नाही की तिथं त्यांनी फुकट जेवला नाही किंवा पिला नाही. मग असे पोलीस असतात का? असे कॉन्स्टेबल असतात. एपीआय दर्जाचा माणूस 120 रुपयाची भाजीचे पैसे द्यायची लायकी नाही. 3,000 2,000 जमा करतो, टपरीवाल्याकडून 500 रुपये जमा करतो आणि तू एपीआय. त्याचा दोष नाही बिचाऱ्याचा, आडनावच नागवे. मग हे असे जे लोक आहेत, असे जे पोलीस आहेत, काय तुम्ही पोलीस आहेत का कोण आहेत हे तुम्ही तुमचं ठरवा. तुमच्या आत्म्याला विचारा की मी काय आहे. अरे गुन्हेगार तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पोलिसापेक्षा गुन्हेगार श्रेष्ठ आहे. तुमचं घर चालवतो तो. तुमची लायकी नसताना तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण तो करतोय हप्त्याच्या माध्यमातून. मग तुमची लायकी ठरवा. पैदा तुम्ही करता लेकरं, पण त्यांचं भरण पोषण गुन्हेगार करतोय. दारू विकणारा करतोय, मटका घेणारा करतोय, गांजा विकणारा करतोय, ते श्रेष्ठ आहे. वाळू माफिया तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुमच्या मुलाबाळाचं भविष्य तो घडवतोय. तुम्ही जर त्या गुन्हेगाराचे हातपाय धुवून जरी पेले ना तरी कमी आहे, कारण की तुमचं घर तो चालवतोय. ही लाज तुम्हाला वाटली पाहिजे. असे जर पोलीस तुम्ही आहात तर खरंच एक दिवस इतकी वाईट परिस्थिती येईल, तुम्हाला दारात उभा राहायला लागेल आणि गुन्हेगार तुमच्या घरात असेल. ही परिस्थिती तुम्ही तुमच्यावर वडावताय, कारण की काळानुसार बदल घडतोय. ज्याचा काळ भरला, पापाचा घडा भरला की बरोबर त्याचा अंत होतो. असाच आज काल 2 दिवसापूर्वी आमच्या इथला एपीआय इंगेवाड घडा भरला, बाहेर पाणी पडलं, सगळ्यांच्या समोर आलं. एपीआय नागवेच्या बाबतीत बी तेच झालं. पण पडळकर साहेबासारखे माणसांनी जर पळ काढा, माघार घेतली, त्या धनगर समाजाच्या लोकांवर अन्याय झालेला तो बी तिथं शांत झाला, काही झालं नाही.
मग तो आज तो सर्वाला श्रेष्ठ समजतोय. जो वाद झाला होता धनगर समाजासोबत, जो अन्याय झाला होता, तिथं तो एपीआय नागवे सुटला. पैशाच्या पारडं त्याचं जड भरलं. गोपीचंद पडळकर हरले तिथं, किंवा त्यांनी माघार घेतली. काहीच वाकडं करू शकले नाही. गोपीचंद पडळकर एवढा मोठा माणूस, पण एका साध्या एपीआयचं जर तुम्ही, गोपीचंद पडळकर साहेबाला विनंती आहे की तुम्ही का हे केलं, तुम्ही काहीच का नाही केलं. एवढे पुरावे असतानाही जर एपीआय नागवेसारखा माणूस निर्दोष बाहेर येतोय किंवा त्याच्यावर त्याचं काहीच वाकडं होत नाही, तर सगळ्यात मोठी हार धनगर समाजाची आहे. कारण की त्यांनी समाजाला संबोधून शिव्या दिल्या होत्या. गोपीचंद पडळकरला तर आईमाईवर शिव्या दिल्या होत्या, पण तरीही गोपीचंद पडळकर शांत झाले. हे काय कारण आहे ते अद्याप नाही कळालं. पण कुठंतरी पोलीस हाच गुन्हेगारीचा एक मूळ सूत्रधार असल्यासारखा आहे. कारण की पोलीस बदलला तरच हे देश बदलला, आणि देश बदलला तरच नागरिक सुरक्षित राहतील. आज देशाच्या सीमेवरले जवान पूर्ण सीमा तटबंदीसारखी अशी मजबूत करतायत, आणि ह्या देशातले पोलीस ह्या सगळ्या यंत्रणेला खोकलं करून टाकतायत. ही खूप मोठी शोकांकित आहे. मी आताही एकच गृहमंत्र्यांना सांगणं आहे की बाबा तुम्ही खरंच किन्नर समुदायाचा विचार करा, आणि किमान एपीआयच्या पोस्ट आणि पीएसआयच्या पोस्ट, किमान पीएसआय किंवा एपीआयच्या पोस्ट ह्या किन्नर समुदायाला द्या. बघा, निश्चितच पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करायला लागेल. कारण की हे लोक कोणाला मॅनेज होऊ शकत नाही. कारण की ते प्रतिष्ठित आहेत, त्यांना इज्जत आहे. जशी पोलिसांना नाहीये तशी किन्नर समुदायाला इज्जत आहे. पण याच्यावर विचार करा. आहेत होतकरू किन्नर आहेत, तिने पोलीस भरतीची तयारी केली. कशा पद्धतीने तिने तिचा संघर्ष सुद्धा सांगितलेला आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तिचा संघर्ष सुद्धा त्याच्यामध्ये टाकेल. बस, पण तशा लोकांना खरंच पोलीस भरतीमध्ये एक जागा द्या, जेणेकरून समाजाला, समाज म्हणण्यापेक्षा परत महिलांना सुद्धा सुरक्षा मिळू शकते. कारण की किन्नर समुदायच महिलांचा बी विचार करू शकतो. महिलांची जी सुरक्षा आहे, आज ज्या काही गोष्टी महिलांच्या बाबतीत होत्या, एखाद्या मुलीवर अत्याचार होतो आणि तिथं गुन्हा दाखल पोलीस करत नाहीत का? तुझी मुलगी असती तिथं तर तू तात्काळ गुन्हा दाखल केला असता का? नाही करणार, पोलीस करणार नाही. पोलीस आधी विचार काय करणार, अरे पैसे किती भेटते बघू नंतर ना. हे विचार हे हरामखोर पोलीस करतात. मी सतत पोलिसांना शिव्या देतो, पोलिसांना शिव्या देतो. पोलिसांबद्दल का तिरस्कार आहे? अरे मी अनुभवलंय पोलिसांना. पोलीस पैशासाठी कुठपर्यंत जाऊ शकतो हे मी अनुभवलंय, आणि पोलीस किती पैसे घेऊ शकतो हे सुद्धा मी अनुभवलंय. त्यामुळे मी बोलतोय एवढ्या ठामपणे. तसे पुरावे सुद्धा आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी बोलतोय. नाही तर मी उगाच वेडा नाही. प्रत्येक गुन्ह्यामध्ये आणखीन बी बघा, प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक पोलीस इन्व्हॉल्व आहेच. चोरी असो, मर्डर असो, रेप असो, काही असो, त्याच्यामध्ये एक तरी त्या डिपार्टमेंटचा कुत्रा आहेच. त्यांनी 10,000 केलेलं, 20,000 केलेलं, हे असे पोलीस आहेत. मग हे कुठंतरी बदललं पाहिजे, आणि हे पोलीस बदलू शकत नाही. कायदा बदलणं गरजेचं आहे. निलंबित झाला बडतर्फ, घरी, त्याच्या जागेवर किन्नर घ्या, थर्ड जेंडर घ्या. ते हुशार आहेत, ते चांगले आहेत, ते प्रामाणिकपणे काम करणार, ते लाच कधीच घेणार नाही. कारण की त्यांनी टाळी वाजून मेहनतीने कमवलेले. पण हे जे आजकालचे वर्दीतले हिजडेच म्हणू लागेल, कारण त्या किन्नरला बिचाऱ्यांना हिजडा म्हणून त्यांचा अपमान करू नये. कारण की तेच श्रेष्ठ आहेत, हे हिजडे आहेत खरे. ह्यांना जनाची नाही, मनाची नाही, कशाचीच नाहीये. हे आयुष्यात बदलू शकत नाहीये. आज एवढं प्रकरण झालं असताना एपीआय नागवे बदलू शकतो का? नाही बदलू शकत. ते 1,500 साठी हात पसरणार म्हणजे पसरणारच, कारण की ती त्याची टेंडन्सी आहे. पैसा घेतल्याशिवाय कोणताच वर्दीवाला हलत नाही. नीच वृत्ती जी अवकाश माणसाची असती, जी लायकीची माणसाची असती, ती भिनलेली असते. ते गुणधर्म नसतो. कुत्र किती जरी चांगलं ठेवलं किंवा कपडे घालून ठेवलं, ते मुत्तानी तंगडी वर करणार म्हणजे करणार. ही सिस्टम आहे. बस एवढं बोलतो. आणि कुठंतरी सरकारला एक कळकळीची विनंती आहे, किन्नर समुदायाला पोलीस भरतीमध्ये घ्या, त्यांना पोलीस भरतीमध्ये जागा द्या, जेणेकरून आमच्या माता भगिनी सुरक्षित राहतील. माता भगिनीच नाही तर कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा सुरक्षित राहील. त्यांच्यामुळं हा देश
एक गुन्हेगारी पार्श्वभूमीतून बाहेर यायला सुरुवात होईल. बस एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.